पहिलं पिऊनचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती आलेत गोलंदाज दीपक. एक वेगवान गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती पहिले षटक फेकण्यासाठी सज्ज झालेत. सामना चालू होतोय. गोलंदाज दीपक और द विकेट ना मारा करतोय. पहिला चेंडू वेगाने फेकलाय. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. पहिला चेंडू गोलंदाज दीपक कडनं निर्धाव फेकला जातोय. स्ट्राइक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय मंगेश हा फलंदाज. अजून एक चेंडू चांगला फेकला जातोय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय गोलंदाज दीपक कडनं. चांगली गोलंदाजी केली जाते गोलंदाज दीपकची. आपण पाहतोय पिऊनचे षटक हाताळत असताना 2 चेंडू आतापर्यंत फेकलेत. कुठलीही धाव खर्च करत नाहीये. गोलंदाज दीपक बॅक टू बॅक. यावेळेस आपण पाहतोय व्हाईट चेंडू फेकला जातोय. एक्स्ट्राच्या धावेच्या साह्यानं अतनुली संघाचा श्रीगणेश अकाउंट ओपन होताना आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतोय चेंडूची उचल फेक तो पूर्वी एक सिंगल धाव येते. पंच ही धाव पंच बॅट कट असणार आहे का? लेग बाईज एक सिंगल धाव येते. सिंगल धावेच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहतोय 2 या धावसंख्येवरती. 2 धावा धावफलकीवरती जोडल्यात. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना स्पीडअप घ्या. यावेळेस स्ट्राइक एंड वरती फलंदाज विठ्ठल हिलम. अतनुली संघाचा ड्रम कार्ड असणार आहे फलंदाज. यावेळेस खोलात चेंडू फेकलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली जाते गोलंदाज दीपक कडनं. 4 चेंडू फेकून झालेत. 2 धावा धावफलकीवरती जोडल्यात. अजून एक निर्धाव चेंडू फेकला जातोय. मोठे फटके येत नाहीये. पिऊनचे षटक होतं. 10 ते 15 धावा येणं गरजेच्या होत्या. 5 चेंडू फेकून झालेत गोलंदाज दीपक कडनं. 2 धावा धावफलकीवरती जोडल्या गेल्यात. शेवटचा चेंडू फेकायचा आहे. फटका दमदार आहे. तेवढेच दर्जेदार क्षेत्ररक्षक चेंडूची उचल फेक तो पूर्वी 2 धावा सहजरित्या कंप्लीट. षटक क्रमांक पहिलं संपलाय. पहिल्या षटकात 0 विकेट. 4 धावा धावफलकीवरती जोडल्या गेल्यात.
दुसरं षटक आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज नारायण. स्ट्राइक एंड वरती फलंदाज मंगेशला आपण पाहतोय. तीन चेंडू आतापर्यंत हा फलंदाज केलाय. एकही धाव त्याच्या बॅट मधून आली नाहीये. 4 धावा धावफलकीवरती जोडल्यात. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज नारायण वरतो विकेटना मारा करतोय. आडव्या बॅटना रूम बनवून हा फटका खेचायचा होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूची उचल फेक तो पूर्वी एक सिंगल धाव येते. सिंगल धावेच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय या 5 या धावसंख्येवरती. 5 धावा धावफलकीवरती जोडल्यात. पाच धावा धावफलकीवरती जोडल्यात. यावेळेला स्ट्राइक एंड वरती फलंदाज विठ्ठल हिलम. हतनुली संघाचा ड्रम कार्ड असणार आहे. फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूची उचल फेक डेंजर झोन मध्ये आपण पाहतोय. एक फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू असणार आहे. एक सिंगल धाव येते या चेंडूवरती. आपण पाहतोय दुसऱ्या धावेसाठी अटेम्प्ट केला होता रन घेण्याचा. विकेट असणार आहे. फलंदाज होईल बाद. या चेंडूवर मिळतील एक सिंगल धाव आणि एक विकेट. विठ्ठल हा फलंदाज धावचीत बाद झालाय. सुनील मुकणे टेनिस क्रिकेट मधला आपण पाहतोय एक दमदार खेळाडू. आपण पाहतो व्यासपीठावरून ते आनंद घेतात मॅच बघण्याचा. तिसऱ्या क्रमांकासाठी आपण पाहतो कृष्णा. डेंजर झोन पण दुसरी धाव देखील सहजरित्या कंप्लीट केली जाते. दुहेरीच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय 8 धावा धावफलकीवरती जोडल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी केली जाते आतापर्यंत. 3 चेंडू फेकलेत गोलंदाज नारायण या गोलंदाजानं. 4 धावा आतापर्यंत खर्च करतोय. गोलंदाज नारायण यावेळेस आपण पाहतोय फटका चांगला आहे. पहिली धाव वेगानं दुसरी धावेसाठी निघाल्यात आणि दुसरी धाव देखील सहजरित्या कंप्लीट केली जाते. दुहेरीच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय 10 धावा धावफलकीवरती जोडल्यात.
गोलंदाज नायरन आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली जाते. यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूला फेकून दिलाय. एक टप्पा घेत मंगेशच्या बॅट मधून आलेला दमदार चौकार दिसते. आक्रमणाने आता सुरुवात केली जाते. अजून एक आडव्या बॅटनं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतील. बॅक टू बॅक मंगेशच्या बॅट मधून आलेला दुसरा चौकार. धावसंख्या कुठेतरी थांबली होती आणि बॅक टू बॅक मंगेश इलमच्या बॅट मधून 2 चौकार आपण पाहिले. 18 धावा धावफलकीवरती जोडल्यात. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज चेरन उघडा हा गोलंदाज आलाय. पहिले षटक फेकलं गोलंदाज दीपकनं, 4 धावा खर्च केला. दुसरे षटक फेकलं गोलंदाज नारायण, या गोलंदाजानं आपण विचार केला तर 14 धावा खर्च केल्या. तिसरे षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज चरण. स्ट्राइक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय कृष्णा हा फलंदाज. कृष्णा सारखे आपण पाहतोय या कृष्णा स्ट्राइक एंड वरती हा फलंदाज. पहिला चेंडू खोलात फेकलाय. पहिल्या चेंडू निर्धाव फेकलं जात आहे गोलंदाज चरण कडनं. चांगली गोलंदाजी केली जाते आतापर्यंत. गोलंदाज चरण ओर द विकेट ना मारा करतोय. फटका बसला. क्षेत्ररक्षक आता झेल सोडलाय. गुरुनाथ क्षेत्ररक्षकानं झेल सोडलाय. तोपूर्वी एक सिंगल धावली. सिंगल धावेच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहतोय 19 धावा धावफलकीवरती जोडल्यात. सलामीचा फलंदाज स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय मंगेशला, त्याच्या बॅट मधून 2 चौकार आपण पाहिलेत. वेगवान चेंडू फेकलाय. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. अजून एक निर्धाव चेंडू फेकला जातोय. प्रभाकर भाऊ मोरे या साहेबांना विनंती करतोय आपण मंचावर यायचंय. चांगली गोलंदाजी केली जाते. 4 चेंडू फेकलेत आतापर्यंत गोलंदाज चरणनं. एक सिंगल धाव खर्च करतोय.
यावेळेस चेंडूला फेकून दिलाय. मंगेशच्या बॅट मधून आलेला लांबलचक षटकार. तिसरं षटक देखील संपलंय. 25 धावा धावफलकीवरती जोडल्यात. एक विकेट आतापर्यंत गमावले. तिसरं षटक फेकलं गोलंदाज चेरननं. 7 धावा खर्च केल्या. स्पीडअप घ्या. जास्त आपण पाहतोय स्पीडअप घ्यायचा आहे पंच. आता अंतिम षटक असणार आहे. पंचवीस धावा धावफलकीवरती जोडल्यात. स्लॉगवरचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शिवा उघड्या गोलंदाजी मार्कवरती आलेत. नेक्स्ट मॅच मैत्री 11 पोसरी आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारी टीम असेल नंबराची वाडी. इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत. पहिला चेंडू गोलंदाज शिवानं भीमर फेकला जातोय. चेंडूची उचल फेक तो पूर्वी तिसरी धाव देखील सहजरित्या कंप्लीट. भीमर आपण पाहतोय नो चेंडू फेकला जातो गोलंदाजाकडनं. चार धावेच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहतोय 29 धावा धावफलकीवरती जोडल्यात. आता फ्री हिटचा चेंडू असणार आहे. आता फ्री हिटचा बॉल असणार आहे. फलंदाज मंगेश या फलंदाजाला आपण विचार केला तर आतापर्यंत मंगेशच्या बॅट मधून 2 चौकार 1 षटकार आपण पाहिलाय. फ्रीटचा बॉल. चेंडूची उचल फेक तो पूर्वी 2 धावा सहजरित्या कंप्लीट. दुहेरीच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहतोय 31 धावा धावफलकीवरती जोडल्या गेल्यात. आपण पाहतोय विशाल वाघमारे 2 नाईट मध्ये आपण त्यांचा आवाज ऐकला. आज देखील ते आलेत. एकतीस धावा धावफलकीवरती जोडल्या गेल्यात. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. स्ट्राइक एंड वरती फलंदाज मंगेश. यावेळेस आपण पाहिला तर लाईन खराब आहे. अतिरेक धावेच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहतोय 32 धावा धावफलकीवरती जोडल्यात. थोडस महागडं षटक देखील ठरलं जात आहे. आडव्या बॅटनं आपण का सजवलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूची उचल फेक तो पूर्वी आपण पाहिलं तर सिंगल धाव येते. सिंगल धावेच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहतोय 33 धावा धावफलकीवरती जोडल्यात. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. यावेळेस स्ट्राइक एंड वरती फलंदाज कृष्णा.
33 धावा धावफलकीवरती आपण पाहतोय. यावेळेस चेंडूला उडवला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चुकी केली. चेंडू एक टप्पा घेत फरार होतोय. मिळतील 4 धावा आणि या 4 चौकाराच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहतोय. 37 धावा धावफलकीवरती जोडल्यात. कट केला जातोय. बीट झाले क्षेत्ररक्षक आणि बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय फलंदाज कृष्णाच्या बॅट मधून. ठीक आहे. फलंदाज कृष्णाच्या बॅट मधून अजून एक फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक देखील तेवढेच दर्जेदार. चेंडूची उचल फेक. कलेक्शन थोडस खराब. तो पूर्वी 2 धावा सहजरित्या कंप्लीट. दुहेरीच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहतोय. 43 धावा धावफलकीवरती जोडल्यात. आता शेवटचा चेंडू फेकायचा गोलंदाज शिवा या गोलंदाजाला. चेंडूची उचल फेक केली जाईल. तो पूर्वी आपण पाहतोय व्हाईट बॉल 1+1 अशा 2 धावा धावफलकीवरती ऍड होतील. 2 धावेच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहतोय 45 धावा धावफलकीवरती जोडल्यात. शेवटचा बॉल फेकायचा गोलंदाज शिवा या गोलंदाजाला. अजून एक मंगेशच्या बॅट मधून येतोय चौकार. चौकाराच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहतोय 49 धावा धावफलकीवरती जोडल्यात आणि प्लस 2 धावा ऍड केल्या जातील पॅनल्टीच्या. टोटल 51 धावा. 52 धावसंख्येचं लक्ष असणार आहे. टार्गेट असणार आहे 52 धावसंख्येचा. पुढचा आवाज असणार आहे विशाल वाघमारे सरांचा. हॅलो हॅलो. धन्यवाद यशवंत. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत.
मैत्री 11 पोसरी आणि नम्राची वाडी दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल, इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जातोय. जो संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित असेल आणि विरुद्ध टीमचा संघनायक जर उपस्थित नसेल तर त्या टीमला 2 धावांची पेनल्टी प्लस टॉस विन ज्या संघाचा संघनायक उपस्थित असेल त्या संघाला दिला जाईल, याची नोंद घ्यायची आहे. तर नम्राची वाडी आणि पोसरी यांच्यामध्ये नाणेफेकीचा कौल करतील कॅप्टन कुल रायगड टीमचं नेतृत्व करत असताना कॅप्टनशिप ज्यांच्यामध्ये आहे, कॅप्टन कुल म्हणून ज्यांना ओळखलं जातो, भावेश पवार उर्फ भावेश पवार यांच्या हस्ते मात्र नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. कालच्या दिवसात मात्र थोडीशी निराशे व्यक्त केली या टीमने, मात्र आज या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून त्या ठिकाणी त्यांची मात्र या ठिकाणी वर्णी लागले. नाणेफेकीचा कौल नाणेफेकीचा कौल जिंकलाय नम्राच्या वाडी संघानं. प्रथम शतरक्षण स्वीकारलाय. पहिला सामना या ठिकाणी रंगला जातोय वर्णे ठाकूरवाडी विपक्ष हातनोली. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर वर्णे संघानं शतरक्षण स्वीकारला. पहिल्या शतकात विचार केला तर 4 धावा खर्ची गेल्या होत्या दीपकने. त्याच्यानंतर मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळाली मंगेश या फलंदाजाकडून. विठ्ठल स्वस्त्यात बाद झाला. कृष्ण आणि विठ्ठल मंगेश या दोन्ही फलंदाजाने मात्र आपला धावफलक नेऊन पोहोचवलाय. 50 धावेवर 49 धावेवर मात्र जाऊन पोहोचल्या. 2 धावेंची पेनल्टी, एकंदरीत 51 धावा, 52 धावेंची आवश्यकता. सांघिक कोट्यातील पहिला वैयक्तिक पहिलं शतक हाताळण्यासाठी गोलंदाज झालाय रवींद्र. तर त्यार पॉवर प्लेचं शतक मॅनेंड्रे पॉवर प्लेचं शतक हाताळताना गोलंदाज रवींद्रला पाहतोय. चांगला गोलंदाज आहे हातनोली संघाचा. मात्र यावेळेस कशा प्रकारे गोलंदाजी करणार नारायण आणि दीपक अशी जोडखलं मैदानामध्ये पाहतोय वर्णे संघाची. पहिला चेंडू यावेळेस हाताला जातो. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडूला भिरकावलाय. क्रिकेटचा मादक सौंदर्य टू बाउन्स सीमारेषे पलीकडे येतोय. नारायणच्या बॅट मधून पहिला दमदार चौकार. डीजे पहिल्या चेंडूवरती चौकाराला दुसरा चेंडू ऍक्शन रिप्ले. फटका फसलाय. शतरक्षक झेल खाली केले चूक. जीवनदान दिला जातोय नारायणला. पहिल्या चेंडूवरती चौकाराल्यानंतर दुसरा चेंडू देखील त्याच दिशेने भिरकावला होता. शतरक्षक त्या ठिकाणी उपस्थित होता. शतरक्षकाने केलेली चूक मात्र कुठेतरी हतनोली संघाला महागात पडू शकते. या 2 धावा येतील. या 2 धावेच्या 6 धावफलक पुढे सरसावलाय. 6 धावा धावफलकावरती आल्यात. गोलंदाजी करत असताना रवींद्र 2 चेंडू हाताळलेत. गोलंदाजाने 6 धावा खर्च केल्यात. 52 धावांचा पाठलाग करत असताना वर्णे टीम पुन्हा एकदा ऑन साइडला. पुन्हा एकदा त्याच दिशेने एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडूला भिरकावलाय. बॅक सलगचा मात्र दुसरा चौकार येतोय फलंदाज नारायणच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. दुसऱ्या चेंडू देखील त्याच क्षेत्रात भिरकावला होता. तिसऱ्या चेंडूवरती देखील चौकार आलाय. एकंदरीत
10 धावा धावफलकावरती. यावेळेस काय घडलाय? चेंडूला भिरकावला डीप मिड विकेट रिजनच्या डोक्यावरून. एक जबरदस्त माहिती षटकार डीजे. डीजे धावफलक जाऊन पोहोचलोय 16 वरती. एकंदरीत गोलंदाजी करत असताना रवींद्र वरती मात्र हल्ले चढवले जातात. इथून कमबॅक करावा लागेल. यावेळेस देखील एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडूला भिरकावला. एक जबरदस्त माहिती बॅक टू बॅक दुसरा षटकार ठोक डीजे. षटकार आले बॅट नारायणच्या बॅट मधून षटकार हॅट्रिक पूर्ण करणार का? जर आज मान्यवर असते, थोडासा लेट झालाय मान्यवरांना देखील, कारण 2 दिवस पहिल्या षटकार हॅट्रिक साठी 3,000 2,000 असे पारितोषिक लावले गेले आहेत. यावेळेस फटका फसलाय शॉट मिडाव क्षेत्रामध्ये. झेल खाली शतरक्षक, ज्या शतरक्षकाने झेल सोडला होता तो शतरक्षक पुन्हा एकदा झेल खाली टिपलाय. झेल ठोक डीजे. संपलाय. गोलंदाजी करत असताना रवींद्रने धावा खर्च केला. एकंदरीत 22. नारायणला बाद केलाय. जे नारायण नावाचा वादळ मैदानात घुंगत होता ते मात्र शांत केला जातोय. सांघिक कोट्यातील दुसरा वैयक्तिक पहिलं शतक हाताळते गोलंदाज राजेश. राजेश आलाय गोलंदाजीसाठी. नक्कीच नक्कीच प्रेक्षक आकर्षण आपण पाहू शकता. पतलो आणि डोरेमॉन 2 दिवस त्यांनी अफाट मेहनत घेऊन प्रेक्षकांना हसवलाय. षटकारांसाठी 500 रुपये लावताय का तुम्ही? यावेळेस पंच आमच्याकडे वल्लेत स्वेर चेंडू घोषित केलाय. अवांतर धाव येथे अवांतर धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावले 23 धावा. खऱ्या अर्थानं आयोजकांची ही मेहनत पाहायला मिळते. फार चांगलं आयोजन पाहायला मिळालंय. रामाईलन पोखरवडी संघाकडून सोंडाई माता चषक 2026. यावेळेस काय घडलाय? लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडूला भिरकावलाय. टू बाउन्स टप्पा चेंडू जाते सीमारेषे पलीकडे ठोक. थँक्यू सो मच. फार चांगली धून आपल्या माध्यमातून या ठिकाणी वाजवल्या जातात.
एकंदरीत या चौकारानंतर धावफलकावरती धावा आल्या 27. एक गड्याच्या मोबदल्यात नारायण बाद झाल्यानंतर कुठेतरी वाटलं होतं कमबॅक करतोय हतनोली संघ. मात्र दीपकच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. रिवायस अटेम्प्ट केलाय दुधारी तलवार. चेंडू थांबणार नाहीये. 2 बाउन्स 1 बाउन्स सीमारेषा क्लिअर करत दीपकच्या बॅट मधून आलेला हा दुसरा चौकार. नम्राचे वाडी संघाचा संघनायक आयोजकांशी संपर्क सदस्य हरेश केवारी आयोजक मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. नम्राचे वाडी संघाच्या संघनायकाला विनंती करतो की त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. व्यासपीठावर येऊन त्यांच्याशी संपर्क साधा. सलगचे 2 चौकार आलेत. चौकार हॅट्रिक पूर्ण होणार का? मात्र यावेळेस चेंडूला भिरकावलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक वाडी श्लोंगांना रिझर्व मध्ये कुठलीही चूक करत नाहीये. फलंदाज होईल बाद दीपक टोडीचे. फलक जाऊन पोहोचलं 31 वरती. अजून या 21 धावींची आवश्यकता. अप्रतिम धून आजच्या दिवसात वाजवल्या जातात आणि डोरेमॉननी पतलूचा जोश आपण या ठिकाणी पाहू शकता. फार चांगला नृत्य त्यांनी या ठिकाणी केलाय. 2 दिवस डान्स केला त्यांनी. मात्र ती ऊर्जा नव्हती. आज वेगळीच ऊर्जा घेऊन मैदानात उतरलेत. यावेळेस राजू पॅड स्लिप करण्याचा प्रयत्न. Yes. पंचांचा रिव्ह्यू या ठिकाणी आलाय. पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. सुएर चेंडू चेक करायचा आहे. वाईट आहे स्क्वेअर चेंडू. अवंतर धावे ते अवंतर धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 32 वरती. यावेळेस सन्मान दिलाय चेंडूला. एक धाव वेगाने पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धोक्याची घंटा. पैकी चुकीची कलेक्शन चुकीचा. त्या मोबदल्यात मात्र चित्याच्या चपलाईने 2 धावा पूर्ण केल्या जातात. फलंदाज राजू आणि चरण अशी जोडखल्या मैदानामध्ये पाहतोय. 2 धावेच्या सहाय्यानं धावफलक पुढे सरसवलं. एकंदरीत धावफलकावरती धावा आल्या 34 धावा. अजूनही 18 धावींची आवश्यकता. काय पंच रिव्ह्यू रनआउट साठी घेतलाय. येस टेक्निकल पंच आपण या ठिकाणी पाहायचं आहे.
34 वरती जाऊन पोहोचलाय. दुसरं शतक मार्गस्थ असताना आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलाय. एकंदरीत 6 चेंडू हाताळले, त्याच्यामध्ये 2 चेंडू खराब हाताळले. तर गोलंदाज राजेशने सामना आतापर्यंत अर्ध्यापर्यंत आणलाय. 4 षटकांमध्ये 52 धावांची आवश्यकता असताना दुसऱ्या षटक चालू आहे आणि 34 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्यात. यावेळेस चांगला फटका आहे वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. विठ्ठल जेल खाली येतोय, कुठलीही चूक नाही. फलंदाज होईल राजू बाद डीजे. सध्याचा डान्स आवडला असेल तर नक्कीच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रेक्षक वर्ग. फलंदाज राजीव बाद होतोय. नौका फलंदाज कृष्णा यावेळेस मैदानामध्ये आलाय. 34 धावा धाव फलकावरती आल्यात. अजूनही 18 धावींची आवश्यकता असेल. कोल्यात टाकलाय चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न. प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू दिला जाईल. त्यानंतर कुठलाही रिव्ह्यू दिला जाणार नाहीये. रिव्ह्यू फक्त व्हाईट आणि बिमर साठी असेल, नो चेंडू साठी. धावफलक जाऊन पोहोचले 34 वरती. अजूनही 18 धावींची आवश्यकता असेल विजयासाठी. सांघिक कोट्यातील तिसरं वैयक्तिक पहिलं शतक हाताळतो गोलंदाज मंगेश. पहिला चेंडू खोल्यात टाकलाय, खोदून काढलाय. चेंडूला एकच धाव येते. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 35 वरती. 11 चेंडू आणि 17 धावींची आवश्यकता. यावेळेस काय घडलाय? चांगला चेंडू लाईन आणि लेंथ चांगली पाहायला मिळते मंगेश या गोलंदाजाची. नारायण आणि दीपकने चांगली फलंदाजी करत असताना धावा जमवल्या होत्या. पुन्हा एकदा चांगला चेंडू, सलगचा दुसरा निर्धाव चेंडू फेकला जातोय. मंगेश कम बॅकिंग करतोय. अजूनही 17 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. येणारे 9 चेंडू 17 धावा. पस्तीस धावा धाव फलकावरती आल्यात. गोलंदाजी करत असताना मंगेश पहिल्या चेंडूवरती सिंगल, 2 चेंडू निर्धाव. यावेळेस पायचीत पकडण्याचा प्रयत्न, लाऊड अपील. खोटं बोला मात्र रेटून बोला. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. एक लेग बाय स्वरूपात धाव या ठिकाणी येत्या. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 36 वरती. 36 धावा धाव फलकावरती आल्यात. अजूनही 16 धावींची आवश्यकता असेल. 8 चेंडू 16 धावींची गरज. प्रति चेंडू वरती 2 ची सरासरी इथून मात्र करावी लागेल. यावेळेस मोठा प्रहार वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडूला भिरकावलाय. दमदार षटकार चरणच्या बॅट मधून ठोक डीजे.
धावफलक जाऊन पोहोचलाय 42 वरती. अजूनही 10 धावींची आवश्यकता असेल येणारे 7 चेंडू. 7 चेंडू 10 धावींची आवश्यकता. चरणने मात्र सामना खुला केला. ह्या चेंडूवरती किती धावा येणार? मोठा प्रहार, फटका फसलाय. जेल खाली शतरक्षक होईल चरण बाद. ठोक डीजे. डरने का नहीं ओ सामन्यात मात्र रंगत आले. सांघिक कोट्यातील चौथा वैयक्तिक पहिले शतक हाताळते गोलंदाज विठ्ठल. विठ्ठल गोलंदाजीसाठी 42 धावा धाव फलकावरती. यावेळेस पहिला चेंडू भिरकावलाय. डीप मिड विकेट सीमारेषक पलीकडे. पहिला षटकार डीजे. पहिले चेंडूवरती षटकार आले गोलंदाज विठ्ठल वरती. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळला. डीप मिड विकेट रिझन मध्ये चेंडू जातो. एकदा वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न विकेट सॅक्रिफाईस या ठिकाणी केली जाते. स्ट्राईक वरती कृष्णाला आणलं जातं. एक धाव येते. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 49 वरती. नम्राचे वाडी गावचे मालू लचका कुठे असतील त्याने मालू लचका नम्राची वाडी संघाचे कुठे असतील त्यांनी व्यासपीठावर यायचंय. मालू लचका नम्राची वाडी कुठे असेल त्याने व्यासपीठावर यायचंय.
या ठिकाणी काय घडलंय, धावफलकावरती धावा आल्या आता 49. एक सिंगल आणि धावचीत स्वरूपात फलंदाज झाला बाद जीवन. नौका फलंदाज यावेळेस मैदानामध्ये आल्या प्रकाश. येणारे 4 चेंडू आणि 3 धाब्यांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवरती सामना खुला केलाय फलंदाज कृष्णाने. यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र असफल ठरतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. सामना अजूनही कोणी जिंकला नाहीये, कोणी हरला नाहीये. दोन्ही सामना मात्र दोन्ही संघाच्या बाजूने इक्वल आहे. अजूनही 3 चेंडू 3 धाब्यांची आवश्यकता विजयासाठी असेल वर्णे ठाकुरवाडी संघाला. विठ्ठल चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला नसताना तर नक्कीच शिरकाव केला असता. स्वेर चेंडू घोषित केलाय पंचाने. अवांतर धाव लाऊड अपील केली होती, मात्र पंचांनी अपील फेटाळले. निर्धाव चेंडूची स्वेर चेंडू माफी असावी. स्वेर चेंडू या ठिकाणी हाताला गोलंदाज विठ्ठलने. दुष्काळात 13वा महिना अशी गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. अर्धशतक धाव फलकावरती आल्या. 50 गाठले वर्णे संघानं. येणारे 3 चेंडू 2 धाबींची आवश्यकता विजयासाठी. खोल्यात टाकण्याचा प्रयत्न, सन्मान दिला. वाडिश लॉगॉम क्षेत्रामध्ये चेंडू जातो. एकदा वेगाने पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धोका निर्माण झालाय. फलंदाज होईल बाद प्रकाश डिजे. विठ्ठल शेवटचं शतक हाताळताना गोलंदाजी करत असताना 10 धावींची आवश्यकता होती. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्याच्यानंतर सिंगल रनआउट आणि निर्धाव चेंडू, त्याच्यानंतर स्वेर चेंडू हाताळला, त्याच्यानंतर 5व्या चेंडू सिंगल आणि रनआउट. येणारे 2 चेंडू आणि 1 धावींची आवश्यकता. इक्वल झाले. सामन्यात कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता असेल विजयासाठी. 51 धावा धावफलकावरती आल्यात. दोन चेंडू 1 धावेची गरज. 51 धावा धावफलकावरती आल्यात. दोन चेंडू 1 धावेची आवश्यकता. हा चेंडू जर निर्धाव आला तर सामन्यात मात्र चिरस निर्माण पाहायला मिळेल. 2 चेंडू 1 धावा. काय घडणार, काय बिघडणार ह्या चेंडूवरती? मात्र यावेळेस काय घडलाय, चेंडूला भिरकावलाय. वाडिश लॉंगॉन सीमारेषे पलीकडे चौकार येतोय. विजय होतोय वर्णे ठाकुरवाडी संघ. डीजे